या अभियानांतर्गत तुम्ही उटी या गावी आला, काय वाटतं या गावासंदर्भात? हे गाव एक पुनर्वसित गाव आहे. एक पुनर्वसित गावानं 10-12 वर्षामध्ये केलेली ही प्रगती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विद्वानास सन्मान देणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं गाव आहे. तुम्हाला शहरामध्ये ह्या गोष्टी नवीन नाही. कुणी कुंकू घालतं, मंगळसूत्र घालते नाही. ग्रामीण भागामध्ये याला इजाजत दिली जात नाही. काय वाटतं सर या गावाबद्दल? सर्वप्रथम तर लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या तालुक्यातल्या उटी बुद्रुक या गावात आम्ही आलो. आम्हालाच आनंद होतोय कारण पहिल्यांदा मराठवाडा करण्याची वेळ आणि या गावात आल्यानंतर अनेक गोष्टी पाहत असताना हे लक्षात आलं की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत जेव्हा अनेक गाव या स्पर्धेत सहभागी होत आहेत आणि आपापल्या परीने वेगवेगळ्या गोष्टी सादर करण्याचा, वेगवेगळ्या योजना राबवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा उटी खऱ्या अर्थानं वेगळं दिसतं. कारण ते मनापासून सगळं करतात. सगळीच गावं मनापासून करतात, पण ते मनापासून एक सामाजिक एकोपा जपण्याचं काम करतायत असं दिसतं. या योजनेचा मुख्य भाग जो आहे तो आहे लोकसहभाग. लोकसहभागातून अनेक गोष्टी घडत राहणे, लोकसहभागातून अनेक योजना राबवल्या जातात, असलेल्या योजनांचा पुरेपूर वापर करणे, ह्या अनेक गोष्टी उटीमध्ये दिसल्या. काही गावात समजा 10 योजना असतील तर त्यातल्या 8 राबवल्या गेल्या, 7 राबवल्या गेल्या, पण उटीमध्ये शक्यतो 10 पैकी 10 योजना राबवल्या जात आहेत हे दिसतं. जसं तुम्ही म्हणालात की विधवांना सन्मान देणं, तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे की शहरासारख्या ठिकाणी अनेकांना आपल्या कामाची इतकी लगबग असते, इतकी घाई असते की त्यात कोण कोणाला सन्मान देतोय का, कोण कोणाला देत नाहीये का, कोणी चाली करून ही परंपरा अंमलात आणताय का हे बघण्याचा सुद्धा काही जणांकडे वेळ नसताना आणि गावात या पद्धतींवरती, या चालीपुढींवरती एक वेगळा दृष्टिकोन असतो लोकांचा बघण्याचा की ह्या अशाच असल्या पाहिजे, विधवांनी हळदी कुंकवाच्या समारंभाला आलंच नाही पाहिजे, सवासणींच्या कार्यक्रमात नसलं पाहिजे, अशा पद्धतीच्या काही गोष्टी रुजू झालेल्या असताना ह्या गोष्टी किती चुकीच्या आहेत आणि आपण फक्त समोरच्याकडे माणूस म्हणून बघायला हवं, हा संदेश देण्याचं काम मोठी करतात. हे खरं तर मोठं आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ज्या नवीन योजना राबवल्या गेल्या पाहिजेत त्या अशा समाज उपयोगी योजना राबवल्या जातात उटीकडून. यासाठी खरं तर उटीकरांचं, सगळ्या समस्त ग्रामस्थांचं, ग्रामसेवकांचं, सरपंचांचं, ग्रामपंचायतीच्या संपूर्ण बॉडीचं खरं तर खूप खूप कौतुक आणि त्यांचे खूप खूप आभार की हा संदेश अनेक गावांपर्यंत पोहोचेल आणि अनेक गावं तुमचा आदर्श घेऊन अशा पद्धतीच्या योजना राबवतात. शिवाजीताई, एक स्त्री म्हणून या उपक्रमाकडे आपण कसे बघता? खरं तर मी बोलण्यापेक्षा दादा जे बोललाय ते जास्त इम्पॉर्टंट वाटतंय मला, कारण एका पुरुषालाच इतकं इम्पॉर्टन्स कळतं या गोष्टीचं आणि ते त्याच्यापर्यंत पोहोचलंय. तर मग ऑफकोर्स जे तुमचा चॅनल बघतायत, सकाळमध्ये जे बघतायत त्या सगळ्यांपर्यंत ह्या गोष्टीचं, ह्या उपक्रमाचं जे काही महत्व आहे ते पोहोचलं असणार आणि मला महिला म्हणून अत्यंत अभिमान वाटतोय. आज मी उटीमध्ये आलेले आहे, उटी बुद्रुकमध्ये, लातूर जिल्हा. मला खूप कमालीचं गाव वाटलं, अत्यंत. आणि सगळं दादाने सांगितलं आहे. मी शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, उटीला माझ्याकडून एक नवीन नाव आहे, कलरफुल उटी बुद्रुक. खूप सुंदर रंगीबेरंगी माणसं आणि दिसण्यायोग असं गाव आहे. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला दोघांना पण विचारतो. या स्पर्धेमध्ये उटी हे गाव कुठं दिसतंय तुम्हाला? मला तर स्टेजवर दिसतंय ट्रॉफी घेताना. आता तुम्ही 31 मार्च पर्यंत गावाने आणखी मेहनत केली तर ते नक्कीच आम्हाला दिसतंय ते होणार. तुम्ही आलात आमच्यामध्ये, जनजागृतीसाठी आलात, आमच्या या गावात आलात, त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं आपले खूप खूप आभार. धन्यवाद.